नमस्कार दोस्तों। आज जे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे वो सुन के आपके तोते उड जाएंगे। आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईकांना पकडून देणारा तो गद्दार व्यक्ती कोण? मित्रांनो, जवळपास 200 वर्षापूर्वी दिनांक 1 ऑक्टोबर 1833चा तो दिवस त्र्यंबकचंद्र कुलकर्णी या ब्राह्मण व्यक्तीने इंग्रजांना एक पत्र लिहिलं। त्याने इंग्रजांना लिहिलेल्या या पत्रामधूनच आपल्याला आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईकांना कुणी पकडून दिलं त्या खऱ्या व्यक्तीचं नाव सापडतं। लहानपणापासूनच आपल्याला उमाजीराजे नाईकांना त्यांच्या बहिणीनं किंवा त्यांच्या सवंगड्यातील कुणीतरी पकडून दिलं असं सांगितलं गेलं, परंतु हे खरंच सत्य आहे का हो? तर नाही, मुळीच नाही। जो सच्चाई थी वो हमसे छुपाई गई थी। जो खरा इतिहास होता तो आपल्यापासून लपवला गेला होता। आणि खरा इतिहास असा आहे की आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईकांना त्यांच्या बहिणीने नाही तर त्र्यंबकचंद्र कुलकर्णी या ब्राह्मण व्यक्तीने पकडून दिलं होतं। हे आहे त्याने इंग्रज अधिकाऱ्याला लिहिलेलं पत्र। पत्रामध्ये काय लिहिलंय ते तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। त्याने लिहिलेलं हे पत्र आपल्याला सापडलं नसतं तर आज पण आपल्याला उमाजीराजे नाईकांना पकडून देणारा तो खरा गद्दार व्यक्ती सापडलाच नसता। हे जे सत्य आहे ते जास्तीत जास्त लोकांना समजलं पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ वाऱ्यासारखा शेअर झाला पाहिजे।